उन्हाळा तर चालू झाला, सगळ्यांची धावपळ असते. मस्तपैकी उन्हाळी स्पेशल वाळवणाचे पदार्थ बनवायचे. हे एक आहे वाळवणामधलं पहिलं पदार्थ, मस्तपैकी चिप्स. चवीला अप्रतिम आणि मऊसुद्धा. आता नसणारे पण आरामशीर खातात. तुम्ही नक्की ट्राय करा. चला बनवूया. मी 10 किलोच्या प्रमाणामध्ये बनवत आहे. तुम्हाला लागेल तसं तुम्ही बनवू शकता. मस्तपैकी 10 किलो बटाटे घेतले, 1 तास पाण्यात ठेवले. पाण्यात ठेवून मस्तपैकी हाताने सगळं माती काढली. माती काढून मस्तपैकी साल काढायची. का म्हणतात वरलं काय म्हणतात मला माहिती नाही. साल काढायची मशीन घेतले, त्याच्याने घेऊन असं थोडं थोडं काढते. अजिबात काढत नाही तर लागण्याचे चान्सेस आहेत. मला थोडंसं लागलं म्हणून तुम्हाला सांगत आहे. लागेल तसं काढा, हळूहळू काढा. पर उशीर लागू द्या, हळू काढा. चला मस्तपैकी आता साल काढून घेऊया. असेच न्यू रेसिपी पाहण्यासाठी पूनम किचन माय फॅमिली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त आणि मस्तच असताना मला बोलायला येत नाही, मी असंच बोलते. समजून घ्या. सगळ्यांनी समजून घेतलं, तुम्ही पण घ्या प्लीज. सगळ्यांना सांगत आहे म्हणू नका परत सांगितलं नाही का नाही. हे असं थोडं थोडंसं हळू अज्जात बटाटा काढायचं. लय पण करत बसायचं नाही. वर निघेल तेवढं काढायचं. पाहू शकता मी कसं काढायले. तुम्ही पण तसंच काढा. मी बादली घेतले का माझे बटाटे जास्त होते. तुम्ही छोटं पण भांडं घेतलं तर चालतं. माझे जास्त बटाटे होते म्हणून बादलीत ठेवली. नंतर तुम्ही म्हणताल कसली मोठी बादली घेतली. कशात बशीच नव्हतं, मग बादलीच होती मोठी, त्याच्यामध्येच घेतले. आरामशीर भिजते, स्वच्छ खळखळ धुवायला येते. त्याच्यावरचं स्टॅट वगैरे राहिलेलं निघून जातं. या पद्धतीने बनवा तुम्ही. पांढरं शुप्पट होतात, चवीला तर अप्रतिम होतात. मीठ वगैरे व्यवस्थित घालायचं. थोडंसं मी 2 स्टेप सांगते ते फॉलो करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगतेच पुढे. व्हिडिओ थोडं पण कमतात बंद करू नका वगैरे काय करू नका. पूर्ण व्हिडिओ पहा. एक छानशी कमेंट करा, एक लाईक करा. एक लाईकचीच तुमची खूप मला गरज आहे. सगळ्यांनी मस्तपैकी असं काढायचं. उन्हाळे वाळवणाची स्पेशल मी आता पहिलं पदार्थ बनवत आहे. तुम्ही पण बनवा. मी असेच न्यू रेसिपी आणते. पापड, परत काय म्हणतात कुरडी, ज्वारीचं पापड वर्षभर टिकतं. न तेल न वापरता मी एक थेंबचं तेलाचा न वापर करता ज्वारीचे पापड कसं बनवायचं, बियम पापडासारखं डबल टेबल फुलून तेलामध्ये होतं. तुम्हाला मी नक्की व्हिडिओ कोणाला पाहायचे राहील तर मला कमेंट करून सांगा. मी व्हिडिओ चॅनलवर अपलोड करेन. पहिलं कमेंट करा, मग तेव्हाच अपलोड करणार मी. सगळेजण खूप जण म्हणतात, कोण बघत नाही करत नाही. मी बोलत आहे, कुणाला छान वाटू दे किंवा कुणाला वाईट वाटू दे, मी प्रयत्न करत आहे. नक्की मला असंच सपोर्ट करा. चला मस्तपैकी आता शुगर वगैरे कोणाला आहे त्यांच्यासाठी मी स्पेशल 2 स्टेप सांगून ज्वारीचे पापड बनवले. चवीला तर अप्रतिम राहतात. तोंडात घातल्या विरघळण्यासारखे. मस्तपैकी मग मला बोलायला जमतंय का नाही ते पण कमेंट करून सांगा. एक 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 बटाट्याचे सगळे साल काढून घेतले मस्तपैकी. आता 2-3 पाण्याने धुवायचं नाही. आता पुढच्या वेळेस आता पुढे सांगते तसं तुम्ही करा. मस्तपैकी साल्ट तुम्ही पाहू शकता मी कसं काढायले. असंच तुम्ही पण काढा. 10 किलोच्या प्रमाणामध्ये बनवतात. तुम्हाला कम लागलं तर तुम्ही लागेल तसं घेऊ शकता. कसं वाटलं व्हिडिओ बघा. मी सगळे तुम्हाला दाखवत आहे. एकच बटाटे एवढं मोठं, ते एकच बटाटा पाऊण किलो अर्धा किलोचं एक बटाटा होतं. तुम्ही विचार करू शकता. बटाटे खूप मोठे आहेत आणि माझ्याकडनं थोडंसं खूप मोठे बटाटे घेतले. तुम्ही तेवढं घेऊ नका. का म्हणताना खिसताना वगैरे खूप मला हे झालं, डबल काम झालं म्हणल्याने काम झालं. तुम्ही छोटे छोटे मिडियम बटाटेच घ्यायला, खूप मोठे घेऊ नका, काय नका. असं नंतर मोठे घेतल्यानंतर काय व्हायला, खिसणीमध्ये बशीनं करताना खूप मला हैराण झालं. तुम्हाला होऊ नये म्हणून सांगत आहे. मस्तपैकी काय केले, टोपलं घेतले मोठं, छान मोठं टोपलं घेऊन त्याच्यामध्ये 2-3 तुरटीचे खडे घातलेले, पण तुरटी घालू नका. छान असं हाताने करून घेतले. बटाटे अजिबात पाण्याच्या बाहेर ठेवायचं नाही तर चिप्स काळं होतं. ही पहिली महत्त्वाची स्टेप. थोडंसं खोकला लागले मला. चला मग आता तुम्ही पाहू शकता मला करताना किती अपदा झाले तुम्ही पाहू शकता, म्हणून सांगत आहे. छोटे छोटे चिप्स काय म्हणतात छोटे छोटे बटाटे घ्या, बनवा. पटपट होतात. मी छोटे छोटे बटाटे परत घेतले. अजून टोटल मी 20 किलोचे 10 किलोचे 10 किलो पण नाही 14 किलो आहे ते बहुतेक. 7 14 किलो बटाटे येते. मस्तपैकी घेतले. असं बनवत आहे. खूप बनवण्याचा प्रयत्न केले, मला काय नाही जमलं. ह्याच्यामध्ये तुम्ही घेऊच नका करून टोपल्यात. तर काय करा, आपली चपाती वगैरे तिंबाचं पीठ असताना ते घ्यायचं, थोडंसं पाणी घाला, त्याच्यामध्ये तुरटीचा खडा घाला. मस्तपैकी त्याच्यामध्ये काय करा, असं साईडला आपण खोबरे वगैरे कसं किसतो ना तसं धरून हे करा. माझ्या ह्याच्यामध्ये खूप हे झालं. मी पटपट थोडे थोडे करून मी सगळे बनवत आहे. असंच न्यू रेसिपी पाहण्यासाठी सपोर्ट करा. बघू
एक तर व्हिडिओ मला कोण सपोर्ट करतं का नाही माहिती नाही, करायचा प्रयत्न करत आहे. मला स्वामीवर खूप विश्वास आहे. स्वामी समर्थ माझ्या मागं आहेत. मी सगळ्याला सांगत आहे स्वामीवर विश्वास ठेवा, स्वामी खरं जगामध्ये आहेत. माझी संग मी अनुभव झालेला सांगत आहे. कोणाला खरं वाटू दे किंवा कोणाला खोटं वाटू दे. चला मस्तपैकी आता तुम्ही पाहू शकता एक एक बटाटे असं करून घ्यायचं. पटपट मी सगळे बटाटे आता खिसून घेत आहे. छोटे छोटे बटाटे राहिल्यानं पटपट झाले असते. खूप मोठे राहिल्यामुळे खूप हैराण पण झालं आणि खूप उशीर लागलं मला बनवण्यासाठी. ही पटकन मी आता सगळे बटाटे खिसून घेत आहे. चला हे झाले सगळे. 2-3 पाण्याने धुवायचं स्वच्छ धुवून. आता धुवायचं नाही, हे आता रात्रभर असंच पाण्यात ठेवायचं. मस्तपैकी वडणी त्याच्यावर झाकून दुसऱ्या दिवशीच काढते. मस्तपैकी इकडं उठून चहा वगैरे पिऊन मस्तपैकी इकडं चुलीवर ठेवले पातेलं, तेच वडणी काढले. तुम्ही पाहू शकता बटाटे किती मस्त झालेत. पाहू शकता तुम्ही डबल टिबल असं हे झालेत पूर्ण बटाटे. आकसलं जातं पाण्यात म्हणताना मौसूत होतात. तुम्ही लगेच बनवून पण पहा चिप्स आणि असं पण बनवून सांगा बघा कुठल्यामध्ये किती फरक आहे तुम्हाला नक्की कळेल. मस्तपैकी भोगोनं छान गरम होऊ दिले. गरम झाल्यानंतरच पाणी वतते का सांगा, जल्दी उकळी येते पाण्याला. मस्तपैकी अर्धी घागरमध्ये चवीप्रमाणे मीठ. चवीप्रमाणे नंतर आपण मीठ पोहे खायचे 10 चमचे मीठ घातले. पाणी भरपूर आहे. 14 किलोचे बटाटे आहेत, त्याच्यामध्ये थोडं मीठ लागतं का नाही. घातले मस्तपैकी झाकण ठेवले. उकळी आली रटा उकळी आल्यानंतर मस्तपैकी चिप्स ते पाण्यात ठेवलेले वेफर्स मस्त 2-3 पाण्याने धुवून घेतले. धुवून घेऊन इकडे धुवून घेतलेत. 2-3 पाण्याने धुवायचं विसरू नका, नाही तर चिप्स काळे होते. ते दुसरी महत्त्वाची सगळ्या टिप्स. दोन्ही स्टेप फॉलो करा, तर चुकण्याचेच काय चान्सेस नाहीत. तुम्ही नक्की असं ट्राय करा, मला कमेंट करून सांगा कसं झाले होते. मग मी 100% गॅरंटी देते चुकणारच नाहीत. चला तुम्ही दुसऱ्यांदा पण धुले स्वच्छ खळखळ धुवून सगळेच मी वेफर्स एक 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 घालून घेत आहे. तुम्ही पाहू शकता. मुलं तर आता कुठल्या मुलांना आवडत नाही, लहानापासून घेऊन ते मोठ्यांना सगळ्यांना वेफर्स आवडतात का नाही. माझे तर मुलं खूप आवडीनं खाल्ले. मध्ये तिथनं प्राची एक होती तिथंच बनवा मस्त होत्यात. चला हे मस्तपैकी लय पण शिजवायचं नाही काय नाही, न कळत एकच उकळी 5 मिनटं उकळी द्यायचं. 5 मिनटामध्ये वेफर्स तयार होतात. लय पण शिजवलं ना वाळू घालताना खूप तुम्हाला तुटतात, हातातनं पडतात. कच्चं पक्कं शिजवून घ्यायचं. वाळू घालताना म्हणताना खूप हे होत नाही. तुम्ही पाहू शकता 5 मिनटं ठेवलेले उशीर ठेवल्याने का सांगा गरम पाणी असतं त्याच्यामध्ये, अजून थोडं झाकल्यानंतर पटकन उकडलं जातं. किसल्याला बटाटा राहिल्यामुळे पटपट होतं. त्याच्यामध्ये तुम्ही नक्की बनवा असं. हातानं तोडून बघा तुटतंय का नाही. तुटत असेल तर लगेच एक वडणी घ्यायचं, त्याच वडणीखाली टोपल्याला बांधलेत. मस्तपैकी त्याच्या खाली वरी काढून ठेवले. थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर काढून पूर्ण वडणी असं बांधले. मी भांडे वगैरे लय घाण करत बसल्याने तुम्ही पाहू शकता. मी एकच टोपल्यामध्ये सगळे हे केले. वडणी पण काय केले असं मी का बरं केले ते पण सांगते. बटाटे खूप लय गरम राहिल्यामुळं नंतर तुटेल म्हणून असं बनवलं. माझ्याकडे खूप मोठं नव्हतं. तुमच्याकडे कमते चपातीचं टोपलं असं जाळी वगैरे काय राहिलं तर तुम्ही घेतलं तर चालतं. माझ्याकडे 14 किलो बटाटे होते बसवण्यासाठी. माझ्याकडे हेच एवढं मोठं होतं म्हणून मी असं बनवलं. तुम्हाला कसं आवडेल तसं तुम्ही बनवू शकता. असं थोडं थोडं करून पसरावता, एकावर एक ठेवूच नका. मी पटकन सगळे काढून घेतले. कच्चं टोपलं भरलं होतं. मस्तपैकी आले गच्चीवर का त्याला कॅरी बॅग हातारले. एक एक लांबच वाळू घालायचं, जवळ अजिबात वाळू घालायचं नाही. लांबच घालायचं म्हणताना एकामेकाला चिटकत नाही. तुम्ही पाहू शकता मी पटकन सगळे एका साईडला ठेवले, थंड होऊ दिले. एक 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 करून घालत आहे. नक्की व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, विसरू नका. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. थोडंसं आमच्या इथं फंक्शन चालू आहे म्हणून आवाज येत आहे. सगळ्यांनी समजून घ्या, प्लीज सपोर्ट करा. असंच न्यू रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. कसं वाटत आहे ते व्हिडिओ मला सांगा. कुठं चुकत आहे कुठं नाही ते पण कमेंट करून सांगा. मना बिंदास चुकत आहे तुझं इथं बोलायला तुला जमलं नाही काय म्हणून छान कमेंट करा. एवढंच मी
हे करते. चला, कुठं चुकतलं का नाही मला माहिती नाही. मी बोलण्याचा पूर्ण प्रयत्न केले, व्हिडिओ पण बनवले, अपलोड पण केले, चिप्स पण बनवले. आमची मुलं तर अर्धं तर खाऊन पण टाकलेत. व्हिडिओ यायला उशीर झाला एवढंच माझ्याकडनं. व्हिडिओ शूट केलेला तर तसंच राहिले, पूर्ण वाळल्यानंतर आणले घरी. मस्तपैकी तेल गरम केले, तेल गरम करून मस्तपैकी चिप्स तळून घेतले. दात नसणारे आरामशीर खातात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून सांगायला विसरू नका. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी किती वेळा म्हणले व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीत आहे. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.